ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज भगवंताच्या असीम कृपेने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने माऊलीच्या आशीर्वादाने चालत असलेले हे चिंतन आणि या चिंतनामध्ये सेवेसाठी निवडलेली ओवी ही संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची क्रमांक 3 हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेत वर्ण वपू निर्दोष मिळवत असे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी गणेशाचं जे काही रूपक केलं आहे त्या रूपकामध्ये गणेशाच्या मूर्तीचं वर्णन करत असताना सांगतात की हे जे काही शब्द ब्रह्म आहे, शब्द म्हणजे वेद, हे वेद सुद्धा गणेशाचं एक अंग आहे आणि जे काही वेद वेदानुकूल श्रुती असेल, स्मृती असेल, स्मृती पुराण वगैरे सगळं असेल ती गणेशाची एक प्रकारची उत्तम रेखीव केलेली मूर्ती आहे आणि त्या वाङ्मयातील जे काही शब्द आहे ते गणेशाचे निर्दोष अव्यंग असं शरीर आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सर्वप्रथम शब्द ब्रह्माचा जो उच्चार करतात, कारण मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की शब्द जड आहे परंतु तरीही सुद्धा शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ते जरी आत्मज्ञान प्राप्त करून देऊ शकत नसतील परंतु त्या आत्मज्ञानाच्या रस्त्याने तुम्हाला घेऊन जाऊ शकतात। शब्द हे तुम्हाला त्या स्वरूपापर्यंत नेऊ शकतात। विचार केला तर गुरु सुद्धा आपल्याला शब्द ज्ञान देत असतात आणि शब्दाच्या द्वारे आपल्याला मुक्त करण्याचा प्रयत्न करत असतात। वास्तविक पाहिलं तर आपण मुक्त आहे का नाही याचा हा चिंतनाचा विषय आहे, कारण वास्तविक पाहिलं तर आपण मुक्तच आहोत। बंधनची नाही ठावे मुक्त कासया म्हणावे असं म्हटलं जातं। बंधनच नाही, मुक्तच आहे, तरीही सुद्धा आपल्याला मुक्तीसाठी प्रयत्न करावा लागतो, तरीही आपल्याला मुक्तीसाठी धडपड करावी लागते, तरीही सुद्धा आपण मुक्तीसाठी प्रयत्न करतो आणि मुक्तीसाठी प्रयत्न करून आपण त्या अनुषंगाने साधना करत असतो। मग जर मुक्तच असेल आणि मुक्त असल्यानंतर जर आपल्याला पुन्हा प्रयत्न करायचा, हे कशासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे तर सांगतात बाबा जरी मुक्त आहे तरीही सुद्धा आपण अज्ञानाने अंधकाराला धारण केलेला आपला दृढ निश्चय आहे की आपण जीव आहे, आपण शरीर आहे आणि असा जो काही दृढ निश्चय आहे मी शरीर आहे, मी जीव आहे, हा जो काही दृढ निश्चय आहे हा आपला संपला पाहिजे। कारण जोपर्यंत शरीराचा बोध आहे, जोपर्यंत जीवाचा बोध आहे तोपर्यंत मनुष्य जो काही आहे तो अज्ञानी समजला जाईल। जो ज्ञानी पुरुष असतो त्याला कुठल्याही प्रकारचा शरीराचा बोध नसतो, त्यांचा बोध संपलेला असतो। पूजनीय स्वामीजी सांगायचे पाठामध्ये आम्हाला की एक वेळची परिस्थिती अशी आहे की आम्ही भारत भ्रमण करत होतो आणि भारत भ्रमण करत असताना एक महात्मा होते, ते अरण्यामध्ये राहायचे। आम्ही त्या महात्म्याकडे गेलो आणि त्या महात्म्याकडे गेल्यानंतर छोटीशी झोपडी होती त्या महात्म्याची। त्या महात्म्याकडे गेल्यानंतर त्या महात्म्याच्या ठिकाणी मी रात्रभर मुक्कामी थांबलो। त्यांनी जे काही भोजन प्रसादाची व्यवस्था केली ती प्रसाद आम्ही ग्रहण केला आणि त्या महात्म्याने सांगितलं बाबा हिथं या ठिकाणी हिंस्त्र पशु राहतात, या जंगलामध्ये या अरण्यामध्ये हिंस्त्र पशु राहतात, तर हे जे काही हिंस्त्र पशु आहे
ते काय करू शकतात, तुमच्यावर झडप घालू शकतात, तुम्हाला विजा पोचू शकतात. परंतु म्हणून संडासला जाताना किंवा शौचाला जाताना तुम्ही एकतर सोबत जा आणि सोबत काठी घेऊन जा. त्या पद्धतीने स्वामीजी यावेळेस सगळ्यांना सांगितलं. परंतु ज्यावेळेस ते महात्मा आहे, ते महात्मा शौचाला गेले. महात्मा शौचाला गेल्यानंतर एक हिंस्र पशु आला, एक लांडगा आला, आणि लांडगा आल्यानंतर महात्मा शौचाला बसले होते. तो त्यांचं शरीर तोडू लागला. तरीही त्या महात्म्याने त्याला हाणलं नाही, त्याला काही जा असं सुद्धा म्हटलं नाही, किंवा विजा पोहोचवली नाही, किंवा काठी त्याच्यावर उद्गारली नाही. परंतु ज्यावेळेस आमचे स्वामीजी आधी सगळ्यांनी पाहिलं आणि हे सगळे धावत गेले, आणि धावत गेल्यानंतर त्या हिंस्र पशुला हाकलून दिलं. आणि त्यानंतर स्वामीजीने त्यांना विचारलं की बाबा, तुम्ही एवढे वयस्कर आणि अशा पद्धतीने तुमच्या अंगावर हा हिंस्र पशु आला, तुमच्या हातामध्ये काठी सुद्धा होती, तरीही तुम्ही काठी त्या हिंस्र पशुला हाणली नाही. त्यावेळेस पूजनीय स्वामीजीला त्या महात्म्याने जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकण्यासारखं आहे. त्यांनी सांगितलं, बाबा हे जे काही शरीर आहे ते शरीर म्हणजे मी नाही. कारण मी जो आहे त्या माझ्या स्वरूपाला कोणी धक्का लावू शकत नाही, माझ्या स्वरूपाला कोणी तोडू शकत नाही, माझ्या स्वरूपाला कोणी नष्ट करू शकत नाही. म्हणून शरीर मी काही नाही. हे जे शरीर आहे, शरीर पंचमहाभूतापासून तयार झालेलं आहे. पंचमहाभूतामध्ये ते विलीन होणार आहे. एक दिवस हे पंचमहाभूतामध्ये जाणार आहे. जे उद्या जाणार होतं ते आज जाईल. त्यामध्ये मला त्याच्याविषयी फारशी आसक्ती नाही. म्हणजे बाबा तुमच्या हाताला जखम झाली तर तुमचा ते लचके तोडू लागलं, मांस तोडू लागलं. अरे म्हणे हे मांसही आपलं नाही, शरीरही आपलं नाही, मग याच्याविषयी आसक्ती धरायची कशाला. सांगायचं तात्पर्य शब्दाने जरी तुम्हाला मला हे सांगायचं की वास्तविक पाहिलं तर सगळे आत्मस्वरूप आहे, आत्मस्वरूपाच्या व्यतिरिक्त कोणीही नाही. परंतु तरीही अज्ञानाने आपण काय करत असतो, माझं 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 म्हणतो. आणि जोपर्यंत माझा भाव आहे, हे घर माझं, हे दार माझं, हे इस्टेट माझी, ही प्रॉपर्टी माझी, हे माझं ते माझं. ज्यावेळेस आम्ही कीर्तनासाठी कुठे जातो त्यावेळेस लोक आपला मोठेपणा फार आम्हाला सांगतात, महाराज आमच्याकडे काही नव्हतं हो. अहो सगळं शून्य होतं, काहीच नव्हतं आमच्या घरी, तरीही सुद्धा आम्ही लोकांच्या शेतावर काम करून कबाड कष्ट करून आज आमची परिस्थिती बघा. आज जिथे झोपड्यामध्ये राहायचो, 4 पत्रामध्ये राहायचो, आम्ही बंगल्यामध्ये राहतो महाराज. आणि ह्या सगळ्या करण्याला कारणीभूत जर कोण असेल तर आम्ही कष्ट केले, आणि कष्ट करून हे सगळं आम्ही निर्माण केलं. हे सगळं आम्ही आमच्या हातानं केलं. काय म्हणतो की हे सगळं आम्ही आमच्या हातानं निर्माण केलं. म्हणजे कर्तृत्वाचा जो अभिमान आहे, तो कर्तृत्वाचा अभिमान मनुष्य बाळगतो. मी करता आहे, मी करणारा आहे, माझ्यामुळे झालं, मी या सगळ्याला कारण आहे, अशा पद्धतीचा जो काही आपल्या ठिकाणी अहंभाव येत असतो ते म्हणजे अज्ञानाचं कारण आहे. कारण ज्या दिवशी त्याला समजेल की बाबा मी करणाराच नाही, करता धरता कोणीतरी करून घेणारा कोणीतरी वेगळा आहे. म्हणून भक्ताच्या जीवनामध्ये जर विचार आपण केला तर भक्ताच्या जीवनामध्ये त्यांचं सर्वस्व परमेश्वर असतो. त्यांचं सर्वस्व परमेश्वर असतो. तो त्यांच्या जीवनामध्ये स्वतःचं काही अस्तित्व शिल्लक ठेवत नाही. अरे जे काही होणार आहे ते माझ्या परमेश्वराच्या कृपेने होणार आहे. अरे जे काही होणार आहे ते माझे परमेश्वर करणार आहे. माझ्या जीवनामध्ये दुःख जरी आले तर ती माझ्या परमेश्वराचीच देण मला आहे, आणि माझ्या जीवनामध्ये सुख जरी आले ती सुद्धा मला माझ्या परमेश्वराचीच देण आहे. अरे दुःखही येत असेल तरीही तो त्याही अवस्थेमध्ये शांतच राहतो, आणि सुख सुद्धा मिळत असेल तर त्याही अवस्थेमध्ये तो शांतच राहतो. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. सुख आणि दुःखामध्ये जो समान राहतो त्याला म्हणतात सत्पुरुष, संत आणि भक्त. भक्त सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये तो आपल्या भगवंताला कधीही सोडत नाही. कितीही त्याच्या जीवनामध्ये कष्ट येऊ द्या, त्याच्या जीवनामध्ये दुःख येऊ द्या. अहो संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये काय कमी कष्ट होते का, कमी दुःख होते का? अहो घरामध्ये अन्नाचे कण सुद्धा नव्हते. अहो घरामध्ये मुलं बाळ उपाशी राहायचे, परंतु तरीही तुकाराम महाराजांनी आपल्या पांडुरंगाला कधीही म्हटलं नाही काय की मला माझ्यासाठी किंवा माझ्या परिवारासाठी काही अन्नधान्य द्या, हे द्या. साक्षात परमेश्वर, साक्षात परमात्मा, साक्षात पांडुरंग परमात्मा हे तुकाराम महाराजांशी बोलायचे, नाही का नाही. आणि अशा प्रकारे
संत स्वतःसाठी किंवा भक्त स्वतःसाठी कधीही काही मागत नाही. अहो, एक दिवसाचा प्रसंग आहे स्वामी विवेकानंदाच्या जीवनातील. स्वामी विवेकानंद हे तार्किक होते. तार्किक होते म्हणजे सहसा कोणतीही गोष्ट ते ऍक्सेप्ट करत नव्हते. कोणत्याही गोष्टीच्या सखोलामध्ये जायचं, तिची चौकशी करायची आणि नंतरच तिला ऍक्सेप्ट करायचं, असं स्वामी विवेकानंदाचा स्वभाव होता. आणि स्वामी विवेकानंदाच्या मनामध्ये काही जिज्ञासा होत्या. जिज्ञासा असल्यामुळे स्वामी विवेकानंद त्या विचारण्यासाठी भगवान रामकृष्ण परमहंसाकडे आले. आणि भगवान रामकृष्ण परमहंसाकडे आल्यानंतर त्यांना बऱ्याच त्यांच्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या. परंतु ज्यानंतर ते भगवान रामकृष्णाकडे येऊ लागले त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये असाही विषय आला की आपली परिस्थिती, वास्तविक पाहिलं तर नरेंद्रनाथ जे आहे म्हणजे स्वामी विवेकानंद जे आहे ते नरेंद्रनाथ यांच्या जीवनामध्ये जर विचार केला तर त्यांची परिस्थिती खूप चांगली होती. वडील वकील होते, परंतु कालांतराने ढासाळली, संपूर्ण जबाबदारी स्वतःवर आली आणि आता घरी उपाशी तापाशी राहण्याची वेळ आली. म्हणून आपण काहीतरी नोकरी आपल्याला मिळावी म्हणून त्यांनी श्री रामकृष्ण परमहंसाकडे ते गेले आणि त्यांनी म्हटलं, ठाकूर, माझा परिवार आज दुःख कष्ट भोगत आहे. माझ्या परिवारासाठी मला एखादी नोकरी द्या. त्यावेळेस रामकृष्ण परमहंस म्हणाले, अरे, देणारी ती आई आहे. देणारी कोण आहे? ती आई आहे. गणेश काय म्हणाले? देणारी ती आई आहे. अरे, आई आहे, त्या आईकडे जा आणि मागून घे. ती सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारी आहे. तू जे मागसो ती देणारी आहे. जा काली मातेकडं. आणि स्वामी विवेकानंद त्या काली मातेकडे गेले आणि काली मातेकडे गेल्यानंतर काली मातेला मागायचं होतं की मला एखादी नोकरी दे. आपण सुद्धा आपल्या सांसारिक जीवनामधील अडचणी भगवंतासमोर मांडतो. आपण सुद्धा भगवंताला म्हणतो की मला बाबा माझ्या आयुष्यामध्ये, आम्हाला सुद्धा लोक म्हणतात, महाराज असा आशीर्वाद द्या की माझ्या मुलाला चांगली नोकरी लागली पाहिजे. महाराज असा आशीर्वाद द्या की माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे. महाराज असा आशीर्वाद द्या की माझ्या मुलीचं लग्न झालं पाहिजे. आता मुलीचं लग्नाचा विषय काही कोणी जास्त काढत नाही, कारण मुलीचे लग्न होतातच. परंतु लोक काय म्हणतात, महाराज असा आशीर्वाद द्या की आमच्या मुलाचं. मी म्हटलं बाबा, हे आता मुलाचं लग्न होईल का नाही याची गॅरंटी, परंतु असा आशीर्वाद देऊ शकतो. नाही झालं तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, नाही का? जर नाही जमलं तिकडं तर इकडं येऊ शकता. सांगायचं तात्पर्य की प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या अडचणी ह्या भगवंताकडे असेल, सद्गुरूकडे असेल, संतांकडे असेल मांडत असतो की आमच्या जीवनामध्ये हे कष्ट आहे, ते कष्ट आहे आणि हे कष्ट तुम्ही आमचे सोडवावे, आशीर्वाद द्यावा. अशा पद्धतीने स्वामी विवेकानंद सुद्धा, नरेंद्रनाथ सुद्धा त्या पद्धतीने की ठाकूरांना म्हणू लागले की माझ्या जीवनामधील जे काही कष्ट दुःख जावं यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या. त्यांनी सांगितलं कालीकडे जा. आणि कालीकडे गेल्यानंतर काली समोर हात जोडले, प्रार्थना केली. परंतु काली समोर गेल्यानंतर ते त्यांच्या मनामध्ये जे होतं ते सगळं तर विसरून गेले. फक्त कालीकडे गेल्यानंतर एवढेच म्हणाले की आई मला ज्ञान दे, आई मला ज्ञान दे आणि माझ्या हातून या जगाचं कल्याण होईल अशा प्रकारचा आशीर्वाद दे. आणि असं दर्शन घेतलं आणि पुन्हा बाहेर आले. रामकृष्ण परमहंस ठाकूर त्यांना विचारू लागले, अरे काय आईला मागितलं का, नोकरी मागितली का? त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणाले, नाही, मी मागायसाठी गेलो होतो परंतु ती विसरूनच गेलो. मग ठाकूर म्हणाले, जा पुन्हा मागून ये. पुन्हा गेले, आईकडे प्रार्थना केली आणि आईकडे प्रार्थना केल्यानंतर पुन्हा तेच मागितलं, आई मला ज्ञान दे आणि माझ्या हातून जगाचं कल्याण होईल असा आशीर्वाद दे. पुन्हा परत आले. पुन्हा ठाकूराकडे आल्यानंतर ठाकूरांनी पुन्हा विचारलं, अरे काय मागितलं आता? त्यावेळेस पुन्हा स्वामी विवेकानंद म्हणाले की मी ज्ञान दे, जगाचं कल्याण, अशाच प्रकारचं मागितलं. म्हणजे जा. पुन्हा गेले. पुन्हा तसंच घडलं. तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना समजलं की हे आपल्यासाठी हा संसार नाहीच आहे. काय आपल्यासाठी संसार नाहीच आहे. मी कशासाठी तुम्हाला सांगत होतो की आपण अज्ञानानं त्याला आपण आपलं म्हटलं आहे. आणि हा विषय कशावर निघाला की आपण वास्तविक बंधनाची नाही ठावे मुक्त कासया म्हणावे. जर आपल्याला बंधन नाहीच आहे तर आपण स्वतःला बंधनामध्ये का अडकून घेत आहे? वास्तविक पाहिलं तर सगळे मुक्तच आहे. मग मुक्तच आहे तर मुक्त असताना आपल्याला हे सगळं करायची गरज आहे का? तर वास्तविक पाहिलं तर
आपण जर विचार केला तर या स्वतःला कर्तृत्व भोक्तृत्वाचा अहंकार जो आपण धारण केलेला आहे ना, तो अहंकार किंवा मी करता आहे, मी जीव आहे, मी काय आहे, मी राम आहे, मी श्याम आहे, मी दुर्गा आहे, मी खंडोबा आहे, अशा पद्धतीचे जे काही आपण आपले नाव धारण केलेले आहे, या जगामध्ये नामरूप आपण धारण केलेलं आहे, त्या पद्धतीने आपण ते स्वतःला ते शरीर समजतो, म्हणून दुःख आहे. परंतु हे जे काही शब्द ब्रह्म आहे, या शब्द ब्रह्माच्या द्वारे तुम्हाला काय होतं, ज्ञान होतं. आणि त्यामध्ये वेद असेल, वैदिक ग्रंथ वेद असतील, वेदानुकूल अनेक श्रुती असेल, स्मृती असेल, पुराणे असतील, हे तुम्हाला ज्ञान करून देतात. हे काय करून देतात, ज्ञान करून देतात. आणि ज्ञान करून तुम्हाला त्या तिथपर्यंत पोहोचून देण्याचं काम करत असतात. कुठपर्यंत, ज्ञानाच्या ठिकाणी किंवा ज्ञानापर्यंत पोहोचून देण्याचं काम करत असतात. आत्मानुभूती ही स्वतःची स्वतःला घ्यायची असते ना. आत्मानुभूती कुणी कोणाला प्रतिपादन करू शकतं, शब्दाच्या द्वारे आत्मानुभूती सांगता येत नाही. अहो, पूजनीय स्वामीजी एक उदाहरण सांगायचे आम्हाला, की एक वेळची परिस्थिती आम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिली, की नदीच्या अलीकडे काठी एक आश्रम होता, नदीच्या पलीकडल्या काठी एक आश्रम होता, बरं का. आणि नदीच्या पलीकडल्या काठी एक आश्रम होता आणि अलीकडल्या काठी एक आश्रम होता. नदीच्या पलीकडे एक संत राहायचे आणि अलीकडे एक संत राहायचे. अलीकडल्या काठावर आम्ही होतो आणि ते संत होते. त्यांनी सांगितलं की ते महात्मा, गंगेच्या पलीकडले जे काही महात्मा आहे ते आम्हाला भेटायसाठी येणार आहे आणि आमचं प्रवचन होणार आहे. काय होणार आहे, प्रवचन होणार आहे. तुम्ही सगळ्यांनी प्रवचन ऐकण्यासाठी हजर राहायचं आहे, सगळ्यांनी प्रवचन ऐकण्यासाठी हजर राहायचं आहे. आणि आम्ही सुद्धा त्या आतुरता, त्या महात्म्याचे शब्द ऐकण्यासाठी आतुरतेने तिथे वाट पाहू लागले. पूजनीय स्वामीजी आम्हाला सांगायचे पाठामध्ये. आणि तेवढ्यामध्ये ते महात्मा तळ 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 त्यांच्यामध्ये काय सामर्थ्य होते, सदैव सरळ ते गंगेच्या प्रवाहाहून चालत आले. आणि आल्यानंतर हे इकडले महात्मा, ते तिकडले महात्मा, दोघे एकमेकाकडे पाहू लागले. जवळजवळ अर्धा एक घंटा एकमेकाकडे पाहत होते. आणि पाहिल्यानंतर शब्द काहीही बोलले नाही, एकमेकाकडे पाहत होते. आणि पाहता पाहताच सगळ्यांनी एकमेकाकडे पाहिलं आणि ते जे महात्मा गंगेच्या पलीकडल्या काठावरून आले होते ते निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर मग स्वामीजी म्हणाले, जे महात्मा होते त्यांना म्हणाले की महाराज, प्रवचन होणार होतं, प्रवचन तर झालंच नाही. म्हणजे ते महात्मा आले आणि महात्मा आले इथे थांबले, ते तुमच्याकडे पाहत होते, तुम्ही त्यांच्याकडे पाहत होते, ते तुमच्याकडे पाहत होते, तुम्ही त्यांच्याकडे पाहत होते. प्रवचन जे व्हायचं ते झालंच नाही. अरे म्हणे, सब प्रवचन ही हो गया, 1 घंटा प्रवचन चला. कहा प्रवचन चला? अरे बाबा, प्रवचन सुनने के लिए तेरे पास कान ही कहां थे. काय म्हणे, पूजनीय स्वामीजी सांगतात त्यांच्या जीवनातील, बोले वो महात्मा बोले की प्रवचन सुनने के लिए तेरे पास कान ही कहां थे. त्यावेळेस स्वामीजीला समजलं की बाबा, त्यांची जी काही आत्मानुभूती होती, त्यांनी जी काही प्रतिपादन केली होती ती शब्दाच्या द्वारे. त्यावेळेस तर स्वामीजी सांगतात आम्हाला समजलं नाही, परंतु कालांतराने ती गोष्ट समजली की शब्दाने काय जे काही ज्ञान आहे ते ज्ञान किंवा अनुभूती आहे ती प्रतिपादन करता येत नाही. जी अनुभूती आहे ती शब्दाच्या पलीकडली आहे. म्हणून हे शब्द ब्रह्म, शब्दाला ब्रह्म म्हटलं आहे. हे शब्द तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतात, पण अनुभूती मात्र आपल्यालाच घ्यावी लागते. आणि इथे रूपक केलं आहे, तेची मूर्ती सुवेश. हे जे काही रूपक करतात की तेची मूर्ती सुवेश, या ठिकाणी सुवेश जो शब्द आहे त्या सुवेश शब्दाचा अर्थ आपल्याला असं सांगता येईल. कारण या ठिकाणी सुवेश हा जो शब्द आहे तो सुवेश म्हणजे चांगला. तिची मूर्ती सुवेश, सुवेश म्हणजे चांगला. जसं शब्द ब्रह्म आहे, त्या शब्द ब्रह्माची हे जे काही वेगळ्या प्रकारचे रूपक ज्ञानोबा यांनी गणेशाचं वर्णन केलेलं आहे. तिची मूर्ती सुवेश, सुवेश म्हणजे ती जी मूर्ती आहे ती चांगली आहे. ते वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. आता काय सांगतात की ते वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. या ठिकाणी आपल्याला वर्ण वपू निर्दोष याचा अर्थ असा सांगता येईल. कारण जी काही गणेशाची मूर्ती आहे, मूर्तीची जी कल्पना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे, त्या गणेशाच्या मूर्तीची कल्पना करत असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही वर्ण आहे, मी तुम्हाला पहिलं सांगितलं, शब्द ब्रह्म, जे काही वेद, श्रुती, स्मृती, पुराण आदी जे काही आहे ते सगळे श्रुती, स्मृती, पुराण वगैरे जे काही आहे
त्याचं काय केलं आहे, ती सगळी यांची गणेशाची काय आहे, मूर्ती आहे. काय आहे, गणेशाची मूर्ती आहे. आणि त्या ठिकाणी जे काही वर्ण आहे त्या वर्णाला काय सांगतात की तेथे जे काही वर्ण आहे ती निर्दोष आहे. ते वर्ण वपो निर्दोष. वर्णाचं वर्णन करताना असं सांगतात की जे काही या ठिकाणी निर्दोष शब्द इथे प्रतिपादन केला आहे. निर्दोष म्हणजे दोषरहित. काय, दोषरहित, भ्रम आधी दोषरहित. कारण आपण जे काही निर्माण करतो त्याच्यामध्ये दोष असू शकतो, परंतु या ठिकाणी जे काही वाङ्मयामध्ये शब्द रचना केली आहे ती संपूर्ण निर्दोष आहे. निर्दोष म्हणजे भ्रमरहित आहे, प्रमादरहित आहे. त्यानंतर विप्रलिप्सा म्हणजे जी काही खोटं बोलण्याची, फसवण्याची बुद्धी त्याला विप्रलिप्सा म्हणतात. तर जी काही विप्रलिप्सा सुद्धा रहित आहे. आणि जी काही कर्णापटव हे जे काही दोष आहे 4 प्रकारचे, भ्रम असेल, प्रमाद असेल, कर्णापटव असेल, विपरिलिप्सा असेल, हे जे काही 4 प्रकारचे दोष आहेत त्या दोष रहित ही काही वर्ण आहे. भ्रम म्हणजे काय, तर भ्रमाच्या संबंधाने आपल्याला आपण विचारसागरामध्ये आदी ग्रंथामध्ये वेदांतामध्ये फार भ्रमाच्या संबंधानं वर्णन येतं की भ्रम कशाला म्हणतात. जी वस्तू जशी दिसायला पाहिजे तशी न दिसता ती अन्य प्रकारे दिसते. जसं दोरीवर भासलेला सर्प, वास्तविक पाहिलं तर जी दोरी आहे, रस्सी आहे, ती दोरीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिसायला पाहिजे, परंतु दिसती काय, सर्पाच्या रूपामध्ये. वास्तविक दोरीच्या रूपामध्ये ती दिसायला पाहिजे परंतु दिसत नाही. कशामध्ये दिसते, सर्पाच्या रूपामध्ये दिसते. कारण मंद अंधकारामुळे म्हणा किंवा आपल्या दृष्टिक्षेपामध्ये दोष असल्यामुळे म्हणा आपल्याला ती दोरीचा काय दिसतो, सर्पभास होतो. आणि सर्पभास झाल्यानंतर ज्या खोट्या दोरीला आपण, खोट्या रज्जूला आपण काय समजतो, सर्प समजतो. आणि सर्प समजल्यानंतर जी काही अंतःकरणामध्ये भीती निर्माण होते, अंतःकरणामध्ये स्थिती निर्माण होते. आणि अंतःकरणामध्ये जी काही भीती निर्माण झाल्यानंतर होणारं जे काही दुःख आहे ते दुःख वास्तविक पाहिलं तर ना त्या दोरीनं दिलं, ना तिथे दोरी आहे, ना तिथे सर्प आहे, तर तिथे आहे काय, दोरी आहे. आणि दोरी तुम्हाला दुःख देऊ शकत नाही. दोरी तुम्हाला, अहो आता रस्त्याने दोरी पडलेली आहे, दोरी पडलेली असताना आपण तिला घाबरून पडतो का, नाही. परंतु त्या दोरीवर जो काही भासलेला सर्प आहे, वास्तविक सर्प तिथे नाही, परंतु जो भासलेला सर्प आहे त्या सर्पाने आपल्याला काय दिलं, दुःख दिलं. काय दिलं, दुःख दिलं. म्हणून जे भ्रम आहे ते भ्रमरहित एक शब्द आहे. प्रमाद म्हणजे चूक. कारण आपण जे काही लिहितो, आपण जे काही वाचतो, आपण काय बोलतो, आपल्यामध्ये प्रमाद होऊ शकते. परंतु ज्ञानोबराय सांगतात की हे जे काही शब्दब्रह्म आहे, वैदिक, वेद, श्रुती, स्मृती यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय आहे, प्रमाद नाही, चुका नाही. कारण आपण बोलतो, आपल्या वाणीमध्ये चुका घडू शकतात, जो बोलताना उच्चार चुकू शकतात, कारण आपल्या वाणीमधून प्रमाद घडू शकतात. परंतु या ठिकाणी जे काही येथे गणेशाच्या मूर्तीचं वर्णन करत असताना जे सांगतात, वेदानुकूल ग्रंथ, स्मृती, पुराणे वगैरे जे आहे ते कसे आहे, निर्दोष आहे. आणि कर्णापट म्हटलं आहे. कर्णापट म्हणजे इंद्रियाचं असामर्थ्य. इंद्रियाचं असामर्थ्य कोणाकडून प्रतिपादन केलं जातं, अहो जीव आहे. कोणतीही गोष्ट आपल्याला शक्य नाही, परंतु देवादिकांना, संतांना कोणतीही गोष्ट शक्य आहे, ते काहीही करू शकतात. म्हणून त्या ठिकाणी जे काही इंद्रियाचं सामर्थ्य आहे ते सुद्धा किंवा कर्णापाठव रहित आहे. आणि शेवटची आहे विप्रलिप्सा म्हणजे खोटं बनवण्याची, फसवण्याची बुद्धी. अहो अनेक वाङ्मयामध्ये चुकीचं लिहितात, आहे का नाही. बऱ्याच वाङ्मयामध्ये सत्य नसताना ते खोटं सत्य भासवण्याचा प्रयत्न करतात. एखाद्याचं चरित्र लिहत असताना त्याचं चरित्र तसं नसताना तसं चरित्र दाखवल्या जातं. म्हणजे एक प्रकारचं त्या ग्रंथामध्ये काय आहे, विप्रलिप्सा आहे. अहो एखादा व्यक्ती तसा नसताना तसा दाखवला जातो. अहो आपल्या जीवनातलं उदाहरण घ्या. आपण एखाद्या ठिकाणी आपण मातीला गेलो, एखाद्या ठिकाणी आपण सावडायला गेलो. सावडायला गेल्यानंतर, मातीला गेल्यानंतर अनेक लोक तिथल्या त्या
मेलेल्या व्यक्तीविषयी बोलताना सांगतात की हा मनुष्य खूपच चांगला होता, खूपच चांगलं त्यांनी कार्य केलं, हे केलं ते केलं, त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगला वागला, खूप चांगला वागला, अशा पद्धतीने त्याच्याविषयी खूप कौतुक करतात, खूप कौतुक करतात. त्यांच्या परिवाराविषयी कौतुक करतात, त्यांचा परिवार चांगला आहे, नामांकित आहे, असं आहे तसं आहे, चांगले सात्विक लोक आहे, असं आहे तसं आहे. परंतु त्या ठिकाणी जे काही बसणारे ऐकणारे लोक असतात त्यांना सगळ्यांना माहित असते की यांचा परिवार कसा आहे, हे कसे होते, जो मेलेला व्यक्ती आहे तो कसा होता, त्याने त्याच्या जीवनामध्ये काय काय कर्म केले, कशा पद्धतीने तो वागला, कशा पद्धतीने तो जगला, कशा पद्धतीने तो राहिला, कशा पद्धतीने लोकांना त्याने त्रास दिला आणि कशा पद्धतीने त्याने लोकांना फसवलं, हे सगळ्या लोकांना माहित असतं. काय सगळ्या लोकांना माहित असतं. परंतु शब्दामध्ये आपण काय करतो, त्यांची स्तुती करत असताना चुकीचं म्हणतो. ग्रंथामध्ये सुद्धा अनेक ग्रंथ आपण ज्यावेळेस लिहितो, एखाद्याचं चरित्र लिहित असताना खरं चरित्र न लिहिता त्यांचं खोटं चरित्र लिहिलं जातं. परंतु सांगतात की या ठिकाणी या ग्रंथामध्ये जे काही लिहिलं गेलं आहे, जे काही चरित्र लिहिलं गेलं आहे ते काय आहे, ते दोषरहित आहे. म्हणून अशा पद्धतीने सांगतात की ज्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे दोष नाही, असं वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. आणि अशा पद्धतीने की सांगतात की ज्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दोष नाही, निर्दोष आहे, असं गणेशाची मूर्ती, त्या गणेशाच्या मूर्तीचं वर्णन येथे करताना दिसतात. म्हणून ही शब्द ब्रह्मरूपी जी काही गणेशाची मूर्ती आहे, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी काय केली आहे, तर निर्माण केली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ आहे. आता काल आपण एकावीवर अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला, आज एकावीवर सांगण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहिलं तर ज्ञानेश्वरीचा अर्थ जसा तसा सांगणं हे काही शक्य नाही. कारण ज्ञानोबरायाने सुद्धा असं म्हटलं आहे की बाबा हे जे काही मी सांगण्याचं धाडस करत आहे, हे सांगण्याचं जे काही धाडस करत आहे, जशा एखाद्या चिलटानं जसं आकाश आपल्या मुठीमध्ये सामवावं, काय एखाद्या चिलटानं आकाश आपल्या मुठीमध्ये सामवावं, हे शक्य आहे का? हे शक्य नाही. त्या पद्धतीने मी गीतेचा अर्थ सांगण्याचा प्रतिपादन करत आहे. परंतु तरीही सुद्धा बालक बोबडा बोले का वाकुडा वेच का बावले, ते चोज करुणी माऊली रिझी जवी. जसं माऊली सांगतात आपल्या सद्गुरूच्या समोर की जसं बालक लहान मुलगा जसा वाकडं तिकडं बोलतो, परंतु आईला त्याचं काय असतं, कौतुकच असतं, आई वडिलांना त्याचं कौतुक असतं. त्या पद्धतीने मी हा गीतेचा अर्थ सांगण्याचा जो काही प्रयत्न करत आहे, तुम्ही सगळ्यांनी माझं अशा पद्धतीचे लहान बालकाचे बोल म्हणून तुम्ही काय करावे, ग्रहण करावे. वास्तविक ज्ञानोबराय उपजता जे ज्ञानी होते ते जर असं म्हणू शकतात, तर तुम्ही आम्ही कुठे या गीतेचा अर्थ, कुठे या ज्ञानेश्वरीचा अर्थ लावण्यास सक्षम आहे. परंतु ज्ञानोबरायांची कृपा, सद्गुरूची कृपा, ते आपल्याकडून जसं बोलून घेतील तसं बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. काल एका ओवीवर चिंतन केलं, आज एका ओवीवर चिंतन केलं. परंतु असं नाही की रोज एकाच ओवीवर चिंतन होईल, कारण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ खूप मोठा आहे आणि आपला मानस आहे की ज्ञानेश्वरी ही प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे, ज्ञानेश्वरी ही प्रत्येकाला कळली पाहिजे आणि कळली पाहिजे. म्हणून आपण या ओवीचा प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगण्याचा आपण काय करत आहे, प्रयत्न करत आहे. तर आज जसे एका ओवीवर झालं, उद्या कदाचित 2 ओव्या, परवा दिवशी कदाचित 4 ओव्या, 6 ओव्या, एका दिवशी 3, 4, 5, 6, 10 सुद्धा ओव्या आपण एका दिवशी घेऊ शकतो. जसा त्याचा अर्थ असेल, जसं सांगण्याचं त्याचा मानस असेल, तसं आपण सांगण्याचा प्रयत्न करू. आजची जी काही झालेली ही चिंतन रूपी सेवा आहे, ती विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी, भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि आजच्या या चिंतन रूपी सेवेला पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.